कोविड-19च्या बाबतीमध्ये आपण आता सर्व जाणून आहातच आणि यामध्ये मग तो होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँड सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करणं आणि जनरल हायजीन हे करणं आपण करतो आहोतच. आणि शिवाय आपली रोगप्रतिबंधक शक्ती, प्रतिकारक शक्ती जी आहे, जे आपण इम्युनिटी म्हणतो, ती वाढवणं, यामध्ये आपण सध्या सगळे आता तसे बऱ्यापैकी आपल्याला ज्ञात झालेलं आहे. आणि अर्थात हे काही कोविडसाठीच हे थांबणार नाही आहे, तर हे कायमस्वरूपी आपली एक लाईफस्टाईल होणार आहे. यामध्ये मी याबाबत बोलणार नाही आहे, पण एक महत्त्वाचं असं आहे की आपण काही गेल्या दशकांमध्ये, काही शतकांमध्ये काही आपल्याला विसर पडलेला आहे. आणि तो विसर असा आहे की आपण काही बेसलाईन गोष्टी असतात, काही फंडामेंटल गोष्टी असतात, जे आपण करणं गरजेचे आहे, ते आपण विसरून गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे मग कदाचित त्याचे दुष्परिणाम होतात. कोविड किंवा कोरोनाचे जे पेशंट आहेत त्याचं ॲनालिसिस केलं तर 70% जास्त लोकांना इतर काही व्याधी असल्यामुळे त्यांना त्याची बाधा होते किंवा अशा लोकांच्यामध्ये मृत्यू जास्त संभवतात. त्यामुळे इतर व्याधी कमी कशा करता येतील आणि त्या कमी केल्या तर मग या कोरोनाचं गांभीर्य तितकं राहणार नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतात ते कमी राहील असं बघितलं पाहिजे. मी यामध्ये काही नवीन सिद्धांत किंवा नवीन माझं काही तत्त्वज्ञान याच्यामध्ये सांगणार नाही आहे. आणि मी फक्त एक सांगेन की मी गेले 20-25 वर्ष जे काही करतो, जे अनुभवाने आहे ते मी आपणाला सांगणार आहे. हे काही कुठे पुस्तकात वाचून किंवा कोणाचं काही कुठे रिसर्च पेपरमधून हे असं सांगतो असं नाही आहे. मी गेले 20-25 वर्ष अर्थात त्याला कारणं वेगळी होती. त्याच्यात फिजिकल एक्सरसाइज नव्हतं, तर त्याला स्ट्रेस कसा कमी करता येईल. प्रशासनामध्ये स्ट्रेस येतो आणि तो स्वनिर्मित स्ट्रेस असेल तर मग त्याला खरं म्हणजे तो आणखी जास्त असतो. त्यामुळे हा स्ट्रेस कसा कमी करावा यासाठी मी थोडासा स्वतःच विचार करून माझी स्वतःची एक लाईफस्टाईल बनवली होती. आणि ती लाईफस्टाईल अशी होती की मी संध्याकाळचं जेवण डिनर घेतल्यानंतर एक 12 किलोमीटर 1.5 ते 2 तासामध्ये धावणे, जॉगिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करत होतो. आणि त्याच्यामुळे माझं जे स्ट्रेस लेवल होती ती कमी होती आणि त्याचा अनुभव मला अतिशय चांगला आला. हे वैयक्तिक झालं आणि त्याचं माझं कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी आपल्याला सांगायला हरकत नाही की गेल्या वर्षी जर पूर्ण वर्षभराचा जर मी किती अंतर केला दररोज 12 किलोमीटर चालवून, तर कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंतचा जो हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, हायवे क्रमांक 44 आहे, त्याच्या अंतरापेक्षाही जास्त म्हणजे 3800 किलोमीटरपेक्षा मी जास्त धावलो. आणि अर्थात त्याच्यामुळे मग तेवढी बॉडी फॅटही कमी झाली. पण हे सगळं असलं तरी महत्त्वाचा विषय असा आहे की माणूस ज्यावेळेस जंगलातून बाहेर आला आणि तो हंटिंग करायला लागला आणि खूप वर्ष तो हंटिंग करत होता आधी मानव, आणि त्याच्यामुळे तो पळायचा आणि पळाल्यामुळे मग त्याचं मेटाबॉलिझम हे जे चलनवलन आहे ते चलनवलन जास्त चांगलं राहायचं. पण गेल्या 15-20 हजार वर्षामध्ये आपण आपलं खरं म्हणजे की आपण थोडंसं एके ठिकाणी माणूस म्हणून असता थांबायला लागलो आणि मग आपलं हे पळणं किंवा धावणं हे कमी झालेलं आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याकडे खरं म्हणजे की धावणं ही आपली नैसर्गिक प्रक्रिया आहे, चालणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपण ती थांबवलेली आहे. आणि म्हणून आज मी आपणास माझ्या अनुभवावरून सांगतो की याचे परिणाम काय होतात. त्यापूर्वी मी फक्त आपल्याला हे सांगेल की आपल्या जे आधुनिक मेडिकल सायन्स आहे, ज्याची जनक किंवा फादर म्हटलं जातं हिपोक्रेटिसना, त्यांनी 2300 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन. चालणं हे सगळ्यात चांगलं औषध आहे. आणि ते खरं आहे. ते कसं, तर आपण थोडंसं बघितलं पाहिजे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालण्यामुळे काय होतं. चालण्यामुळे काय होतं हे आपल्याला सगळे सायंटिफिक सांगतील, इतर डॉक्टर्स वगैरे सांगतील. पण मी आपल्याला आपल्या भाषेमध्ये, सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये मला आपल्याला एक सांगायचं आहे की हे चालण्यामुळे आपण एकतर आपली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे, शरीरातील जी चलनवलन आहे ते स्पीडअप होतं. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपलं हे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी होत असते. त्यामुळे आपण ही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ही कायमस्वरूपी त्याच स्पीडने चालू ठेवणं गरजेचं असतं. आणि ही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जर चालू ठेवली आणि आपण जर समजा दररोज कमीत कमी अर्धा तास चाललो, तर आपल्या शरीरातील जे लिम्फॅटिक सिस्टीम आहे,
म्हणजे ज्याच्यामधून आपल्याकडे जे शरीरामध्ये जे घाण निर्माण होते, आपल्या प्रत्येक सेलमध्ये घाण निर्माण होते, काही डेब्री तयार होतो, काही असे चुकीचे पदार्थ ते बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती केवळ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे होते. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं शरीर जे काम करतं त्याच्यात जे काही प्रत्येक सेलमध्ये घाण निर्माण झाली असेल, जर बाहेर जर टाकायची असेल तर त्याच्यासाठी आपलं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे चलनवल जास्त वाढलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ते जर जास्त राहिलं तर ही घाण आपल्या शरीरातून जाते आणि मग आपल्याला कुठल्या व्याधी किंवा फ्रेशनेस कमी व्याधी होत नाहीत किंवा फ्रेशनेस वाढत जातो. त्यामुळे पहिले की लिम्फॅटिक सिस्टम ही तुमच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीवरती अवलंबून असते. तुम्ही जर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी केली तर लिम्फॅटिक सिस्टम कमी होते आणि मग आपल्या शरीरामध्ये जे काही चुकीचे पदार्थ ते ॲक्युमुलेट आहेत ते ॲक्युमुलेट होत राहतात आणि मग आपल्याला काही व्याधी निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे पहिल्याने आपण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे आणि ते केवळ फार सोपी गोष्ट आहे, काही औषधं घेऊन करायची गरज नाही. दररोज अर्धा तास चालणं हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे अर्धा तास चालणं हे फार सिंपल आहे. म्हणजे आपण सकाळी चालू शकतो, संध्याकाळी चालू शकतो, दिवसभरात कधीही चालू शकतो. पण त्याचं एक शास्त्र आहे आणि सर्वसाधारणपणे आपण दररोज सकाळी चालायला जातो. हे चालण्यामध्ये खरं म्हणजे की थोडंसं आपण पुनर्विचार केला पाहिजे. आपण ज्यावेळेस काही अन्नपदार्थ खातो तर त्याचं शरीरात पोटात गेल्यानंतर ते अन्नपदार्थाचं साखरेमध्ये म्हणजे सुक्रोज किंवा ग्लुकोज याच्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि मग ते आपल्या शरीरामध्ये सेलमध्ये जाऊन ती ऊर्जासाठी आपल्याला मिळते. पण ते कधी कधी हे जास्त असतं. आपण जास्त खातो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्याला टाईप 2 डायबिटीज आणि बऱ्याचशा व्याधी होतात आणि शिवाय मग आपलं वजन वाढायला लागतं. याच्यामध्ये एक आपल्याला मी सांगेन की आपण जेवणानंतर जर चाललं तर जे साखर आलेली असते आपल्या जेवणामधून पचन झालेली साखर असते ती ताबडतोब ती जर वापरली गेली तर मला वाटतं की फॅट वाढण्याचं प्रमाण कमी होतं आणि शिवाय आपल्या साखरेचं जे रक्तातलं प्रमाण आहे ते कमी होतं. आपण सर्वपणे ज्यावेळेस खातो त्यानंतर खरं चालणं गरजेचं आहे, पण हे शक्य होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी जर ज्यांना शक्य असेल त्यांनी जेवणानंतर जर चाललं तर ते करावं. पण आपल्याकडे तसे शक्य होत नाही. आपलं जेवण 10च्या पुढे सुरू होतं आणि त्यानंतर चालणं शक्य होत नाही कारण आपल्या कामामध्ये असतो. पण मग त्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ उभा राहणे किंवा आपली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढत राहणे. आपण ऑफिसमध्ये गेलो की बसतो. मी आयुष्यभर ऑफिसमध्ये समजा 8 तास ऑफिसमध्ये काम केलं असेल तर 6 तास मी उभा राहायचो, कमीत कमी 6 तास. आणि मग समोरच्या लोकांना आश्चर्य वाटायचं की हा माणूस उभा काय आहे. आणि कधी कधी त्यांना संकोचल्यासारखं व्हायचं की मी बसल्याशिवाय ते बसायचे नाहीत, पण मी त्यांना जबरदस्तीने बसवायचो की मला हे उभं राहायचं असं. आणि मी नुसतंच उभा राहायचो नाही, मी माझ्या टेबलच्या पाठीमागे खुर्ची बाजूला करून तिथे फिरण्यासाठी कायमस्वरूपी असे एक स्कोप केलेला तयार असायचा. आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मी जिथे कुठे माझी बदली होऊन जाईल तिथे अशा चक्रा मारत असायचं. मग डिक्टेशन देत असेल किंवा अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेत असेल किंवा त्याच्यामध्ये मग काही व्हिजिटर असेल त्यांच्याशी चर्चा करत असेल. बहुतांश वेळेस मी हे करत असायचो. सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे हेवी मील घेतो, डिनर घेतो आणि नंतर झोपायला जातो. मला वाटतं की हेवी मीलच्या पेक्षा आपण जर लाईट मील घेतलं पण डिनर जर घेतलं आणि ते जर लवकर घेतलं तर ते चांगलं होतं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं की संध्याकाळचं जेवण घेतल्यानंतर किंवा डिनर घेतल्यानंतर आपण चालणे आणि सगळ्यात जास्त चालणे हे त्यावेळेस गरजेचं असतं. आणि मी गेले 20 एक वर्ष डिनर हे 6-7च्या दरम्यान किंवा त्यापूर्वी घेतो आणि मग चालायला लागतो. मला ते चालण्यामुळे 2-3 गोष्टी होतात. एक तर आपला हा स्वतःचा क्वालिटी टाईम असतो, आपण विचार करू शकता. दुसरं जी काही आपल्या शरीरामध्ये जेवणामधून आलेली ऊर्जा आहे किंवा उष्मांक आहेत, कॅलरीज आहेत किंवा शुगर आहे ते बर्न होतं. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आपण नाही म्हटलं तरी तो एक व्यायाम असतो, त्यामुळे रात्री झोप अतिशय शांतपणे लागते. त्यामुळे आपण रात्री खरं म्हणजे की संध्याकाळी जेवल्यानंतर चालणं हे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी, शुगरचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी, वजन कमी ठेवण्यासाठी हे अतिशय माझ्या अनुभवावरून सांगतो. हे काही कुठे मी याच्यामध्ये कोणी सांगितलं म्हणून नाही, हे स्वतःचा अनुभव मी आपल्याशी शेअर करत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी हाय कशासाठी ठेवायची. तर एखादा माणूस जर 25-30 मिनटं दररोज चालत असेल आणि त्याची मेटाबॉलिक ॲक्टिव्ह जर वाढली तर त्याचं थिंकिंग हे 20% वाढतं. जे माइंडची क्लॅरिटी, तुमचा जो विचार करण्याचा जे हे आहे मेकॅनिझम आहे ते अतिशय तल्लख राहतं, 20% जास्त तल्लख राहतं असा रिसर्च आहे.
मला त्याचा स्वतःचा अनुभव आहे की यामध्ये आपला मनाचा फ्रेशनेस जो आहे हे चालण्यामुळे हा वाढतो, आपला स्ट्रेस कमी होतो, आपली चिडचिड कमी होते आणि आपण जास्त पद्धतीने विचार करायला लागतो आणि हे सगळ्यात माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे असे की हे सगळं करताना आपलं हार्ट हे किंवा हृदय हे जास्त रक्त पंप करतं आणि हे रक्त पंप केल्यामुळे मग ऑक्सिजन जो आहे तो प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत जायला मदत होती. त्याचबरोबर हार्टचे मसलसुद्धा स्ट्रॉंग होतात आणि आपल्या शरीरामध्ये जो महत्त्वाचा अवयव आहे आणि अलीकडे जसे बरेचसे कॅन्सर अमुक तमुक हार्टचा प्रॉब्लेम हा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे मला वाटतं की हार्टचे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे चालण्यामुळे कमी होतात. आणखी एक गोष्टी आहे की काही वर्षानंतर 40-50 वर्षानंतर आपले जे हाडं आहेत ते कमकुवत व्हायला लागतात. विशेषतः महिलांमध्ये 50च्या दरम्यान 45-50च्या दरम्यान इस्ट्रोजनचं जे हार्मोन आहे ते कमी होतं आणि मग हाडं ठिसूळ व्हायला लागतात. चालण्यामुळे इम्पॅक्ट केल्यामुळे हाडाचा जो ठिसूळपणा आहे तो कमी व्हायला मदत होते आणि ते म्हणजे की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढणं आणि इम्पॅक्टमुळे हाडाचा ठिसूळपणाला प्रतिबंध होणं. त्यामुळे महिलांनी सगळ्यांनीच खरं म्हणजे की हाडं जर आपल्याला मजबूत ठेवायची असतील तर चालण्यासारखा त्यापासून त्याच्यासाठी पर्याय नाही आहे. बाकीच्या गोष्टी औषधं वगैरे तर हे नंतरच्या आहेत. औषधाची खरं म्हणजे की आपण नंतर आणलेली गोष्टी आहे. म्हणून आपण हे चालणं हे औषध म्हणून नाही आहे तर एक बेसिक, एक सर्वसाधारण गोष्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तसं जर आपण चालू ठेवलं तर मग आपल्यामध्ये फॅट अक्युमुलेशन म्हणजे आपलं जे विनाकारणाचं वजन वाढतं हे वजन वाढण्याचं प्रमाण कमी होईल आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढेल, आपलं बुद्धी तल्लख राहू शकेल, हार्टवरती कमी परिणाम होईल, आपल्या शरीरात जी घाण तयार होते दररोज याच्यामुळे, जसं की गाडीमध्ये धूर बाहेर पडतो तशी प्रत्येक गाडी ती बाहेर लिम्फॅटिक सिस्टममधून जायला मदत होईल आणि मग आपण फ्रेशनेस वाढू शकतो. हे जर केलं तर मग हे कोमॉर्बिडिटी जे हा प्रकार आहे जो कोरोनामुळे समोर आलेला आहे तो निश्चितपणे कमी होऊ शकेल आणि आपल्याला व्याधी कमी होतील आणि आपलं आयुष्यमान वाढेल. मी आपल्याला शेवटी फक्त एक सांगेल आणि तो स्वतःचा अनुभव आहे. माझं वजन हे गेले 20 वर्ष हे सेम राहिलेलं आहे, याच्यामध्ये काही फरक नाही आहे आणि हे वजन हे अतिशय आयडियल आदर्शवत असावं असं BMI बॉडी मास इंडेक्सवरून 23च्या दरम्यान असतं ते माझं 23च्या दरम्यान BMI हा मी ऑटोमॅटिकली तो कंट्रोल झालेला आहे. मी त्यासाठी काही फार विशेष प्रयत्न केले नाही, त्यामुळे तो आयडियल असा BMI राहिलेला आहे. परिणामतः मला आजपर्यंत शुगरचा काही प्रॉब्लेम नाही. एक तरुणांच्या मध्ये जी साखरेचं प्रमाण असावं त्यापेक्षाही असं चांगलं साखरेचं प्रमाण माझं आहे. मला ब्लड प्रेशर हा प्रकार माहिती नाही. माझं ब्लड प्रेशर हे 80 ते 120 आपलं जे आपण सांगतो सर्वसाधारणपणे ते 120च्या पेक्षाही कमी असतं आणि 80 पेक्षाही कमी असतं, म्हणजे तेही आदर्शवत राहिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे की माझी स्ट्रेस जी आहे गोष्ट आहे ती स्ट्रेस कधीच मला असा याच्यानंतर जाणवलेला नाही आहे. त्यामुळे डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम किंवा BPचे प्रॉब्लेम हे मला केवळ हे चालणं, व्यवस्थित डाएटमध्ये सुद्धा आपल्याकडे मग काय खायचं तो वेगळा विषय आहे, पण चांगलं खाणं म्हणजे नैसर्गिक खाणं आणि चालणं आणि चालण्याची वेळ ही केव्हाची आहे ते महत्त्वाचं आहे. मी शेवटी फक्त एक सांगेन की चालताना जर आपल्याला शक्य असेल तर आपण निसर्गामध्ये चालावं. त्याला अलीकडे जंगल बेदिंग म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये की जंगलाचं स्नान करणं. म्हणजे आपण जर जंगलामध्ये फिरलो तर त्याच्यामुळे तिथले जे वेगवेगळे कलर दिसतात, तिथले अरोमा येतात, त्याच्यामुळे अजून माइंडचा फ्रेशनेस वाढतो आणि ते आता शक्य नाही अर्बन एरियामध्ये, पण जिथे शक्य होईल तसं आपण जेव्हा कसं असेल आपण जशी आंघोळ करतो तशी चालताना जर जंगलासारख्या ठिकाणी किंवा गार्डनसारख्या ठिकाणी जिथे झाडे झुडपं असतील अशा ठिकाणी केलं तर त्याचा अजून चांगला परिणाम होतो. ही पुढची स्टेज आहे. मला वाटतं की लहान मुलामध्ये हे लहानपणापासूनच सुरू केलं पाहिजे की जंगल बेदिंग, जेवणानंतर चालणं, त्याच्यानंतर हे चालणं हे कसं चांगलं आहे हे त्यांना समजावून देणं. नुसतं चालणं हे कशासाठी हे जर सांगितलं तर अलीकडची मुलं ते ऐकणार नाही, त्यामुळे हे सगळं समजून दिलं पाहिजे. आणि मग कोरोना व्हायरस, कोमॉर्बिडिटी हे विषय मला वाटतं की तसे तितके गहन राहणार नाहीत आणि हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो. आणि मला वाटतं की आपण जर सुरुवात केली तर पहिल्या जर आपण दररोज अर्धा किलोमीटरने अर्ध्या तासाने जर सुरुवात केली, जेवणानंतर चालणं जर सुरुवात केली तर 8-10 दिवसातच आपल्याला फरक जाणवेल याची मला खात्री आहे.